Hello and welcome to Easy English Corner. Today we are going to learn the 10th class lesson His First Flight. This is the story of a young seagull. सीगल म्हणजे काय तर समुद्र पक्षी, जे पक्षी आपल्याला समुद्रावरती दिसतात. आणि जर समुद्रकिनारी गेलो आपण सकाळी, तर सकाळी सकाळी या सीगल पक्ष्यांचे थवे आपल्याला समुद्रावरती बघायला मिळतात. की कबुतरासारखे पांढरे शुभ्र असे हे सीगल पक्षी आपल्याला समुद्रावरती दिसतात आणि म्हणूनच त्याचं नाव आहे सीगल, समुद्रावर असणारे पक्षी. तर ही एका छोट्या यंग सीगलची ही एक गोष्ट आहे. आणि तो जो यंग सीगल होता तो ही वॉज अलोन ऑन हिज लेज. तो एकटाच लेजवरती होता. तर लेज काय आहे, तर समुद्रकिनारी जे खडकं असतात त्या खडकांमध्ये असलेली कपार. त्या कपारीमध्ये तो यंग सीगल एकटाच बसलेला होता. त्याचे दोन भाऊ, हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर, त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण, हे तिघही आदल्याच दिवशी, द डे बिफोर, आदल्याच दिवशी ते सगळे उडून गेले होते. दे वर फ्लोन अवे. पण त्याला मात्र भीती वाटत होती. अफ्रेड टू फ्लाय. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला त्यांच्यासोबत उडण्याची भीती वाटत होती. त्याने प्रयत्न केला. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज. की लेज पासून मधून निघून तो लेजच्या कोपऱ्यापर्यंत आला, लेजच्या कड्यापर्यंत आला. ब्रिंक म्हणजे कडा. की कड्यापर्यंत आला. त्याने प्रयत्न केला. अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स. त्याने त्याचे पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला, पण तो घाबरला आणि तो काही उडू शकला नाही. बिकेम अफ्रेड. मग कशाला घाबरला तो? द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी. की खाली बघितलं त्याने की विस्तीर्ण असा समुद्र पसरलेला आहे. आणि स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि त्याला ते अंतरही खूप वाटत होतं की मैलोन मैलाचं अंतर आहे, की खूप खोल आहे तो समुद्र. आणि त्याच्यामुळे त्याला खाली बघितलं की भीती वाटत होती आणि तो घाबरत होता. त्याच्यामुळे त्याचे भाऊ बहीण जरी उडून गेले, पण तो काही उडून गेला नाही. तो एकटाच त्या लेजवरती राहिला. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. आणि त्याला असं वाटत होतं की त्याचे विंग्स, त्याचे पंख त्याला सपोर्ट करणार नाही. आणि त्याच्यामुळे तो घाबरला. मग काय केलं त्यांनी? सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. मग त्याने त्याची मान खाली घालून तो परत त्या लेजच्या होलमध्ये गेला आणि तिथंच तो रात्रभर राहिला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. की त्याचे जे भाऊ बहीण होते, हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर, त्यांचे पंख कसे होते? विंग्स वर फार शॉर्टर दॅन हिज ओन. त्याच्या स्वतःच्या पंखांपेक्षा त्यांचे पंख शॉर्ट होते, छोटे होते. पण तरी पण ते ब्रिंक पर्यंत गेले. त्यांनी त्यांचे पंख फडफडवले आणि ते उडून गेले. ही फेल टू मस्टर अप करेज. मस्टर अप करेज म्हणजे काय? की धैर्य एकवटणे. तो धैर्य एकवटू शकला नाही. ही फेल्ड, तो अपयशी ठरला धैर्य एकवटायला. आणि म्हणून टू टेक दॅट प्लंज, ते उड्डाण घ्यायला तो अपयशी ठरला. तो धैर्य एकवटू शकला नाही. विच अपियर टू हिम सो डेस्परेट. त्याला त्याची खूप भीती वाटत होती आणि त्याच्यामुळे त्यांनी काही ते धैर्य एकवटलं नाही आणि तो काही उडू शकला नाही. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड, calling him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. आई वडिलांनी त्याला रागवलं, त्याला बोलले, त्याला चिडवलं, त्याला धमक्या दिल्या. काय धमक्या दिल्या त्याला? की आम्ही तुला उपाशी ठेवू, आम्ही तुला खायला देणार नाही. स्टार म्हणजे उपाशी राहणे. की आम्ही तुला खायला देणार नाही जर तू उडाला नाही. पण तरी सुद्धा त्या भीतीने तो काही उडू शकला नाही. That was 24 hours ago. Since then, nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish.
मग आता या गोष्टीला झाले होते 24 तास, की त्याचे आई-वडील निघून गेले होते, भाऊ-बहीण निघून गेले होते. तो एकटाच लेजवरती होता. आता त्याला झाले 24 तास आणि तो तेव्हापासून त्याच्याकडे कोणीही आलेलं नव्हतं. आदल्या दिवशी त्याने पूर्ण दिवसभर बघितलं लेजवरती बसून, की कसे त्याचे आई-वडील त्याच्या भावा-बहिणींसोबत उडत आहेत. कसे त्यांना परफेक्ट करत आहे उडण्याच्या कलेमध्ये. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. आई-वडील त्याच्या भावा-बहिणींना कसं उडण्याच्या कलेमध्ये परफेक्ट करत आहे. कसं शिकवत आहे, की स्किम द वेव्हज. वेव्हज म्हणजे लाटा. लाटांना स्पर्श करून कसं जायचं आणि स्पर्श करतानाच कसं मासा पकडायचा. हे सगळं त्याचे आई-वडील त्याच्या भावा-बहिणींना शिकवत होते आणि ही हॅड इन फॅक्ट सीन आणि त्याने काय बघितलं, की त्याचा जो मोठा भाऊ आहे, सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड devour it, standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. आणि त्यांनी काय बघितलं, की त्याच्या मोठ्या भावाने त्याचा पहिला मासा पकडला पण आणि तो खाल्ला पण. आणि मग सगळे त्याच्या आई-वडिलांनी, भावा-बहिणींनी त्याच्याभोवती सर्कल केलं, गोल राउंड केला आणि त्याला शाबासकी दिली, त्याचं कौतुक केलं, रेझिंग अ प्राउड कॅकल, की अभिमानाने त्यांनी त्याच्याभोवती कौतुकाची थाप दिली, आरडाओरडा केला, की खरंच तू खूप छान केलं. त्याला शाब्बासकी दिली. And all the morning the whole family had walked out about on the plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि मग पूर्ण सकाळ ती फॅमिली त्यांनी सगळं हे केलं, फिरले ते तिथं. त्यांना शिकवलं उडण्याचं आई-वडिलांनी आणि त्याच्यानंतर ते समोर जे प्लेन जो खडक होता, त्या खडकावरती ते सगळेजण गेले आणि त्याला टॉन्टिंग करू लागले. त्याला नावं ठेवू लागले, की "तू कसा भित्रा आहे." कारण ते अगदी त्याच्या अपोझिट क्लिफवरतीच सगळे बसलेले होते. The sun was now ascending the sky, blazing on his ledge and faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आता दुपार व्हायला लागली होती. सूर्य हळू-हळू वरती चढत होता आणि त्याच्या याच्यावरती लेजवरती जास्तच सूर्यप्रकाश पडत होता आणि त्याला जास्त उष्णता जाणवत होती. का बरं? कारण की त्याने रात्रीपासनं काहीही खाल्लेलं नव्हतं. He stepped slowly out to the brink of the ledge, and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretending to be falling asleep. मग काय केलं त्याने? त्याने बघितलं की आपले आई-वडील, भाऊ-बहीण समोरच्याच प्लेटूवरती आहेत आणि अ, त्यांचं लक्ष वेधण्यासाठी काय केलं त्याने? तो थोडासा ब्रिंकपर्यंत आला. लेजमधून आतून निघून तो बाहेरच्या कड्यापर्यंत गेला आणि त्याने काय केलं, की एका पायावरती उभा राहिला, दुसरा पाय त्याने पंखाखाली लपवला. अदर लेग हिडन अंडर हिज विंग. त्याच्यानंतर ही क्लोज्ड वन आय देन द अदर आणि नंतर हळू एक डोळा लावला, मग दोन्ही डोळे लावून घेतले आणि काय नाटक केलं? प्रिटेंड म्हणजे नाटक करणे, ढोंग करणे. काय नाटक केलं, की तो झोपलेला आहे असं त्याने नाटक केलं. स्टिल दे टूक नो नोटीस ऑफ हिम. पण तरीही त्यांच्यापैकी कोणीही त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. त्याला खूप वाटत होतं, की त्यांनी मला नोटीस करावं, माझ्याकडे लक्ष द्यावं, पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. दे टूक नो नोटीस ऑफ हिम. मग त्याने काय बघितलं, ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाइंग ऑन द प्लेटो, डोझिंग विथ देअर हेड्स संक इंटू देअर नेक्स. काय बघितलं त्याने, की त्याचे भाऊ-बहीण त्यांचे माना खाली घालून मस्त आरामशीर त्या प्लेटूवरती पडलेले आहेत. त्याच्यानंतर ते वडील काय करत होते? हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, की वडील त्यांचे पंख साफ करत होते. ओन्ली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याच्या आईचं त्याच्याकडे लक्ष होतं. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लेटू, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock.
काय केलं त्याच्या आईने? फक्त त्याच्या आईचं त्याच्याकडे लक्ष होतं. ती थोड्याशा उंच जागेवरती त्या प्लेटवरती जो सपाट जागा होती त्यातल्या त्यात जिथं उंच अशी जागा होती तिथं ती उभी होती आणि तिचं हृदय खालीवर होत होतं. त्याच्यानंतर नाऊ अँड अगेन शी टोअर अ पीस ऑफ फिश अँड ले ॲट हर फीट. तिच्या पायाशी माशाचा तुकडा पडलेला होता आणि ती त्याला तोडत होती. आणि नंतर ती काय करत होती की तिच्या चोचीला खडकावरती घासत होती, त्याला धार देत होती. द साइट ऑफ द फूड maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to whet it. आणि जसं त्याने फूड बघितलं त्याच्या आईच्या पायाशी, जसा त्याने माशाचा तुकडा बघितला, ते बघून त्याला आणखी भूक लागली. तो भुकेने वेडापिसा झाला आणि त्याला किती आवडायचं की असं माशाचे तुकडे करायचे, बीकला घासायचं आणि त्याला धार द्यायची, हे त्याला खूप आवडायचं. आणि मग तो आईला बघून ओरडू लागला. गा 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 ही क्राईड, बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आईला तो हाका मारू लागला की माझ्यासाठी थोडंसं तू फूड घेऊन ये. Gawkle she screamed back derisively. But he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. पण आईनी मात्र त्याला उत्तर काय दिलं की तू मूर्ख आहेस आणि मी तुझ्यासाठी काही फूड आणणार नाही. पण तरी सुद्धा त्यांनी विनवण्या करणं थांबवलं का? नाही. तर तो कंटिन्यू बोलवत होता आईला की तू माझ्यासाठी फूड घेऊन ये. आणि आफ्टर अ मिनिट ऑर सो, आणि एखाद्या मिनिटानंतर तो अगदी जोरजोराने ओरडायला लागला. ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. का बरं तो ओरडायला लागला? तर his mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. काय बघितलं त्यांनी? की आई त्याच्यासाठी चोचीमध्ये माशाचा तुकडा घेऊन येते आहे आणि त्याच्याकडेच येते. वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम. त्या माशाचा तुकडा घेऊन त्याच्या बाजूला येत आहे हे त्याने बघितलं. ही लीन्ड आउट इगरली, टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. मग तो अगदी त्या ब्रिंक जवळ आला. तो अगदी वाकून बघू लागला की कधी आई जवळ येते माझ्या, आणि आनंदाने तो त्या खडकावरती पाय आदळू लागला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. त्याच्यानंतर अगदी त्याच्या आईच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न करू लागला, कारण की आई आता खूप त्याच्या जवळ आलेली होती. शी फ्ल्यू अक्रॉस. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, आणि ती अगदी त्याच्या जवळ होती. अगदी माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या सुद्धा जवळ होता. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. की खूप जवळ ती आली आणि ती थांबली. शी हॉल्टेड. तिचे पंख आता उडेनासे झाले. तो माशाचा तुकडा अगदी त्याच्या चोचीजवळ आलेला होता, पण तो चोचीपर्यंत पोचलेला नव्हता. मग त्याला काही कळेना की काय झालं असं. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर, अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डाइव्ड ॲट द फिश. आणि भूक लागलेली होती. समोर माशाचा तुकडा दिसत होता. आई जवळ आलेली होती आणि त्याला कळेना की आपली आई इतक्या जवळ येऊन का बरं थांबलेली आहे. आणि मग भूक तर लागलेली होती आणि मग त्या भुकेपोटी त्याने काय केलं? ही डाइव्ड ॲट द फिश. त्याने त्या माशाच्या तुकड्याकडे झेप घेतली, जो त्याच्या आईच्या चोचीमध्ये होता. त्या चोचीकडे त्याने झेप घेतली. With a loud scream, he fell outwards and downwards into space. Then a monstrous terror seized him and his heart stood still. आता झेप तर घेतली, पण तेव्हा कळालं नाही झेप घेताना. पण आता मात्र तो जोरजोरात ओरडायला लागला, कारण तो अधांतरी खालीवर खालीवर होत होता. आता त्याला खूप भीती वाटू लागली. मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. खूप भयानक त्याला भीती वाटू लागली. त्याचं हृदय थांबलं. हार्ट स्टूड स्टिल. भीती वाटू लागली. ही कुड हिअर नथिंग. त्याला काही ऐकू येईना असं झालं.
बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण हे सगळं फक्त किती काळ चाललं तर 1 मिनिटापर्यंत. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against the wings. मग दुसऱ्याच मिनिटाला त्याला जाणवलं की त्याचे पंख उघडतायत, स्प्रेड होतायत आणि वारा त्याच्या पंखांमधून आत जातोय, त्याच्या पोटाला टच करतो आहे आणि त्याच्या पंखांमध्ये घुसतो आहे. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याला जाणवलं की आपले पंख जे आहेत ते हवेमध्ये जात आहेत, हवा कापत आहेत. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आता काही त्याला पडण्याची भीती वाटत नाही, तो काही आता खालीवर होत नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. हळूहळू खालीवर वळणं घेऊ लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि आता त्याची भीती नाहीशी झाली. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. फक्त थोडंसं त्याला गरगरल्यासारखं होत होतं. Then he flapped his wings once, he soared upwards. Ga ga ga, ga ga ga, gaukol ah. His mother whooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. आणि मग तो आनंदाने ओरडू लागला. त्याची आई पण त्याच्या मागे मागे उडू लागली. आता हिज हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. त्याच्या मागे फिरताना त्याच्या आईच्या पंखांचा आवाज येऊ लागला आणि त्याने उत्तर दिलं आईला आनंदाने ओरडून. नंतर देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आता जेव्हा बघितलं वडिलांनी की आई आणि तो सीगल दोघ जण ओढतायत, तर वडील सुद्धा ओरडत त्यांच्याकडे आनंदाने सामील झाले. आणि नंतर त्यांनी बघितलं की त्याचे दोघं भाऊ आणि त्याची बहीण. ही सॉ हिज टू सिस्टर्स, हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, कर्व्हेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. आणि तर बघितलं की आधी आई आली, नंतर वडील आले, नंतर भाऊ बहीण आले आणि सगळेजण त्याच्या भोवती फिरू लागले, वळणे घेत होते, आकाशामध्ये उडत होते, डाईव्ह करत होते, उड्डाणं घेत होते आणि सगळेजणच ते आनंदाने आता आकाशामध्ये उडत होते. Then he completely forgot that he had not always been able to fly and commended herself to dive and soar and curve, shrieking shrilly. आणि तो हे तर विसरूनच गेला की त्याला कधी काळी उडता येत नव्हतं. स्वतःचाच त्याला अभिमान वाटत होता, स्वतःच कौतुक वाटत होता की कसा तो डाईव्ह करतोय, कसा उडतोय, कसं वळणे घेतोय, कसा आनंदाने ओरडतोय. ही वॉज नियर द सी नाव. आता उडून झाला, आता तो समुद्राजवळ आला. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आता तो समुद्रावरती उडू लागला. ही सॉ अ व्हास्ट green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. आणि मग तो समुद्रावरती उडू लागला. तो खाली हिरवागार समुद्र त्याला दिसत होता आणि मध्येच समुद्रातून काही कडे बाहेर आलेले त्याला दिसत होते आणि त्याच्या बाजूने तो ओरडत होता आणि आनंदाने तिथे तो उडत होता. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. आता त्याचे भाऊ बहीण, आई वडील सगळेजण त्या ग्रीन फ्लोअर म्हणजे काय की समुद्राचा जो हिरवगार पाणी दिसत होतं, तर त्या पाण्यावरती सगळेजण स्थिरावले होते, त्याचे आई वडील आणि भाऊ बहीण. आणि ते त्याला बोलवत होते. दे वर बेकनिंग टू हिम. बेकनिंग म्हणजे काय, बोलवत होते त्याला ते. कॉलिंग श्रीली. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. मग त्याला वाटलं की आपले आई वडील भाऊ बहीण बसलेत सगळे समुद्राच्या पाण्यावरती, तर आपण पण बसावं. आणि म्हणून त्यांनी त्याचे पाय त्या पाण्यामध्ये सोडले. हिज लेग सँक इन टू इट. पण काय झालं की त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडू लागले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज.
आणि मग तो भीतीने खूप जोरात ओरडला आणि उडण्याचा परत प्रयत्न करू लागला. त्याला वाटलं की आता आपले पाय जर बुडाले तर आपण सुद्धा या पाण्यामध्ये बुडून जाऊ. Again flapping his wings, but he was tired and weak with hunger and he could not rise, exhausted by the strange exercise. मग त्याला असं वाटलं की आपण उडून जावं, पण आता त्याचे पंखच काही त्याला साथ देईनासे झाले, कारण की तो खूप दमला होता. एकतर भुकेने व्याकुळ झालेला होता, भूक लागलेली होती आणि खूप एक्सरसाइज झालेली होती. खूप उडाला होता. त्याच्यामुळे तो दमलेला होता आणि त्याच्यामुळे तो काही आता उडू शकत नव्हता. तर मग त्याचे पाय तसेच खाली पाण्यामध्ये बुडू लागले. हिज फीट sank into the green sea and then his belly touched and he sank no further. आणि मग जसं पाय बुडता बुडता त्याचं पोट बेली टच्ड त्या वॉटरला, त्या पाण्याला त्याचं पोट लागलं आणि तो आता बुडायचा थांबला. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आता तो त्या पाण्यावरती तरंगत होता. अँड अराउंड हिम his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of good dogfish. He had made his फर्स्ट फ्लाईट. आता तो पाण्यावरती तरंगत होता. त्याची फॅमिली त्याच्या आजूबाजूला होती. त्याच्या आनंदाने ओरडत होती, त्याचं कौतुक करत होती आणि त्याला डॉग फिशचे तुकडे ऑफर करत होते की घे, तू एकदाचा उडाला, तू उड्डाण घेतलंस, आता तुला आम्ही खायला देतोय तर तू हे घे. आणि अशा प्रकारे त्याने त्याचं पहिलं उड्डाण घेतलं. तो उडायला शिकला. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट.